देवाला तरी बी तुझा असला चेहरा बघून देवच तुला बेला. सगळ्या खोबऱ्याची करू का चटणी? नको, कारण त्यातला एक तुकडा मी पण खाणार. तुझ्या प्रत्येक चांगल्या होणाऱ्या गोष्टीच्या मागे जो गोल्डन टच आहे तो माझाच आहे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि आम्ही आज खूप लेट उठलोय, कारण काल आम्ही दीदींकडे गेलेलो तर आम्हाला खूप कंटाळा आलेला. मग आम्हाला उठायलाच इतका वेळ झाला की आमचा नाश्त्याचा टाइम होऊन गेलेलं. मग आम्ही आज नाश्ता नाही केलेला. मग आता ब्रंच करायचं प्लॅन आहे, कारण नाश्त्याची तर वेळ होऊन गेली आहे. मग म्हणलं आज इडली करूया, कारण इडली आजपर्यंत नाही बनवलेली कधी, पण म्हणलं ट्राय करूया. विकतचं पीठच आणून करायची आहे. तर मग आता प्रीतमना मी पाठवणार आहे इडलीचं पीठ आणायला आणि मग तुम्हाला दाखवतो आम्ही कशी इडली बनवतो ते. पीठ आणलंय प्रीतमनी आणि नारळ पण फोडून दिलाय. आता मी बनवणार चटणी आणि इडली पण लावते कुकरला. नवीन नवीन प्लेट्स मी काढलेले आहेत, त्यांना तेल लावलंय. आता पाणी मी इथं गरम करायला ठेवलंय आणि प्रीतम अजून पण खोबरं काढतायत त्या नारळात. माझं स्लो काम असते पण एक नंबर काम असते. तुझ्यासारखं नाही एक वेळा करून परत आणि मला त्यात काहीतरी मदत करायला लावायची. बघू इकडे तो काय बघू काय. आणि हे बघा, हे पीठ मी घेऊन आलोय आणि मी आणल्यामुळे ह्या इडल्या तर इतक्या मस्त होणार आहेत ना की त्याची तोड जगात कुठे नसणार. चटणी चटणी पण चांगली होणार आहे. खोबरं मी काढलेलं आहे. बरोबर. तुझ्या प्रत्येक चांगल्या होणाऱ्या गोष्टीच्या मागे जो गोल्डन टच आहे तो माझाच आहे. मी तर एकटीने पहिल्यांदाच करते. आजपर्यंत फक्त मम्मीला असं काढून द्यायचं काम केलंय मी इडल्या तयार झाल्यावर मम्मीला काढून द्यायचो, कारण मला खायचं असायचं गरम गरम. मी पण तेच काम केलंय आधी. असं वाटतंय की ही प्लेट खाली लावायची आणि ती प्लेट वर लावायची दोन मध्ये, कारण ह्याला 3 आहेत हँडल पकडायला आणि ह्याला 2च आहेत. इकडचं लावायचं राहिले का हँडल? गरम आहे ते. तयार झाली का इडली? नाही, पाणी एवढंच टाकतात का नाही ते पण मला माहिती नाहीये. आय एम जस्ट ट्राईंग माय बेस्ट. ही प्लेट इथं लावली, इडलीच होऊ दे. आणि किती भरतात ते मला माहिती होतं तसं, पण मी अजून थोडं थोडं भरायला पाहिजे. थोडी जागा राहिल्यावर नाही ते सपाट ते फुगेल ना. फुगलेली इडली पाहिजे असते आपल्याला. फुगेल ही ऑलरेडी फुगेल. हा आता बसलं बघा परफेक्ट. ओके, आता मी याला झाकते. तो आधीच गॅस चालू करून ठेवलाय? नाही केलेला मी, बंद केलाय परत. आता मी करणार आहे परत. आणि हे बघा आमचं इडलीचं ब्रँडेड वाटत टोमा. बारीक गॅसवर ठेवायचं असते का कसं असते दीदींना पेटो मोठा मीडियम वर ठेवतात. ह्या ह्याच्यात जळल्या तर पुढच्या ह्याच्यात मीडियम वर ठेवूया. बघूया अजून एवढं पीठ आहे. किती इडल्या खायच्यात आपण? 32. एकात प्रत्येक दाताला एक. ज्यानं हे भांड घेतलंय कधी काळी त्याचा उपयोग कर म्हणलं तिला. ज्यावेळी उपयोग करायची वेळ असते तेव्हा पण करत नाही, पण तिला भांडी मात्र सगळी पाहिजे. असं काही नाही, मी करते भाजी धुवायला. मी तर आज पहिल्यांदाच बघितले. ज्या दिवशी आणलेलं त्या दिवशी भेटले आणि त्यानंतर आज तुम्ही किचन मध्ये नसताना ह्याचा अर्थ तो काय खोटं बोलतेस ग? हा आहे की तुम्ही किचन मध्ये किती रेअरली येत. रोज मी तुला मदत करते बरं का किचन मध्ये. रोज भाजी धुताना नसेल बघितलं ना तुम्ही, तुम्ही एकदम शेवटी क्रेडिट घ्यायला येतात सगळं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. देवाला तरी बी तुझा असला चेहरा बघून देवच तुला बेला. अगे जितू देव पण घाबरते तर माझी काय विशाल आहे. सगळ्या खोबऱ्याची करू का चटणी? नको, कारण त्यातला एक तुकडा मी पण खाणार. एवढा मोठा माणूस केवढा आहे? बलाढ्य. मग त्याला बलाढ्य खबर पाहिजे. मिक्सर आहे आपल्याकडं, त्याला असं कापून टाकायला लागेल ना. त्या इडलीच्या भांड्यातून पाणी ठेवायचं असते तुला नक्की माहिती आहे का? बघ नाही तर भात करशील त्याला. पाणी शिवाय कसं वाफ तयार होणार? इतकी स्वतःची बुद्धी नका वापरू नको तिथं, मला माहिती आहे. माझ्या एक्सपिरियन्स वरनं सांग. काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? 3 दिवसांचा. काढायचं 3 दिवसांचा. 3 दिवस झाले मी रोज किचन मध्ये. माझा 25 वर्षांचा. जन्मल्यापासून किचन मध्ये होतीस होय. काय थापा मारायच्या पटण्यासारख्या जर मारायच्या किचन मध्ये. मी पहिल्या वर्षीपासून स्वयंपाक मम्मीला मदत कर. कसली खायची?
भांडी धुवायची, पहिल्या वर्षीपासून? चपाती लाटायची. पहिल्या वर्षीपासून ती भांडी कोणत्यातलं वर्ष पकडायची नसते आता. ती नाही. कळलं का? मम्मीला किचन मध्ये मदत करत होती. पहिल्या वर्षीपासून नाही, पण तिसरीला मग त्यातले पहिली 15 वर्ष सोड असल्यापासून. भांडी 15 वर्ष नाही, तिसरी वर्ष. तिसरीला किती वर्षांचा असतो आपण? 8 16. वर्षांचे. 16 नाही 8. 8 नाही काय? आठ. तुमचं गणित करता. 8 बरोबर आहे. 7 पण वर्ष 16 काय म्हणताय मग? 16 वर्षी लग्न करते. तुम्हाला तेवढंच लक्षात आहे वाटतं. 16 वर्ष धोक्याचं. तेच लक्षात आहे तुमच्या. तिसरीला मी किती वर्षाची होती तर 5 आणि 3 8 मोजत असते. 16 मी त्यावेळी तुला ओळखत नव्हतं, त्यामुळे तू किती वर्षाची दिसती मला माहित नव्हतं. का तुमचं आणि माझं काही वेगळ्या वर्षी झालंय सगळे. होय. सेमच असणार ना. तसं कसं? प्रत्येक जणाचं सेम. काय जण मागं पुढे घालतात की पोरांना. असं काही 8 वर्षांनी मागं पुढे घालते. नाही एका दुसऱ्या. मग तेच म्हटलं 8 आणि 16 मध्ये 8 वर्ष. त्यात एक जनरेशन तयार होत्या. हे बघ, चाकू धरून असलं रागार माझ्याकडे बघायचं नाही. मला भीती वाटते, मी घरात एकटाच आहे, पुरुष माणूस. मी पण आहे ना. तुलाच तर घाबरते मी. घाबरणाऱ्या लोकांपैकी मी एकटाच आहे. बघू का जरा उघडून, कारण मी टाइम नाही बघितलं लावताना. मला वाटते 5 10 का 15 मिनिटं काहीतरी ठेवायचं असते. हीच ती ऐतिहासिक वेळ. तू आयुष्यात पहिल्यांदा इडली बनवली. फुगले पण अजून थोडा वेळ ठेवा. 5 मिनिटं चेक करायची मम्मी. इडली ओरडली. अजून डायरेक्ट तिच्या पोटात चाकू बसल्यावर. अजून थोडं खायला पाहिजे. चटणी बनवते ना. ओके, खोबऱ्याची. बनाव जल्दी. इडली तयार झाली. इडली थंड व्हायची परत. गरम गरम खाऊया मस्त. अगं ही जळलं काय वाफ यायला लागली ना. वास वाटायला लागली बरं का मला. फायनली ती इडली तयार झाल्या आणि तर तुझ्या चटणी बनली अशी. त्यात तडका देते ना. ओके, भूक लागली. इडली तर मस्त दिसायला लागला. बघा कधी एकदा खातोय असं झाले. आणि हे इडली काढायचं काम माझ्याकडे आहे. इतकी मी महत्वाची काम करत असतो जी कोणाला दिसून नाही ते, कारण तो दाखवतच नाही. आणि प्रीतम आता इडली काढायचा प्रयत्न करतायत. अगं जेवढी मोठी दिसत होती त्याच्यापेक्षा अर्धीच निघली. तुम्ही नीट काढली नाही असं वाटतंय मला. काय आहे इथं खाली? तेल लावलं होतं खाली. जास्त वेळ राहिलं का कुकर मध्ये? मी तो पोळी इडली करायचा प्रयत्न केला. थोडं कमी वेळ ठेवायला पाहिजे होती का? बघू सर कमी का? मी ट्राय करते. बघू. ऋतुजाला वाटलं की मी छोटी इडली काढली आणि ती आता बघा कशी मोठी काढणार. नाही, हे वाळलंय साईडनं. मला वाटतंय जास्त वेळ ठेवलाय आपण. हे मगाशीच म्हणलेलं काढ म्हणून, तुला दिसायला चांगलं लागेल. 15 मिनिटं ठेवायला मस्त लागतंय ना. पाणी आहे ना त्यात अजून खाली शिल्लक. आय डोंट नो. वाळलंय साईडनं. ते वाळायला नाही पाहिजे होतं. मी तेल लावलेलं खाली. छोटी झाली अजून. मित्रांनो, आम्ही आज पोळी इडलीचा प्लॅन केलेला आणि किती मस्त झाली आहे बघ. आपण आता जर लावू ना त्याच्यात थोडस जास्त पीठ टाकू. म्हणजे तुला मगाशी म्हणलेलं जास्त करतो तू, म्हणजे फुगायला पाहिजे. मला वाटलं ती आपोआप फुगेल. ते आपोआपच फुगत असते ती, फक्त आपण पीठ जास्त टाकायला लागत असते. कळलं माझ्या टिप्स किती महत्वाच्या आहेत ते. हो ना. तू तर माझ्यापेक्षा जास्त ठेवलंस पीठ. तिचं अर्धी इडली तिचं राहिली. ती नको काढू, कोण खाणार आहे तुला? बघा टेस्ट झालं का? आय डोंट नो. मीठ टाकलेलंस का पिठात? आहे. टेस्टला छान लागते. A few moments later. किती छान दिसते. की वाईट नाहीये. काय काय चांगली निघाली आहे, काय काय थोडीशी साईडनं फाटली आहे. ते आता शटअप. हसायचं काय तर. बेडवर का बसले आपण ते पण सांग. हा, कारण आमच्या मावशी आलेत साफ करणाऱ्या, त्यामुळे आम्ही वरती बसले बेडवर खायला. कसं झालं? तुम्ही टेस्ट केलं ना आता? होय. कसं झालं मग? 2 hours later. होय. किती झाला स्कोअर? 181 वर 5 आउट. 5. येस. वा. आता संपत आले. एवढी लास्ट वर झाली की जाऊया मग आपल्याला भाजीला द्यायचं. हो, भाजीला जायचं. काय केलं तुझं मागापासून? मी हेच प्रेस करत बसलो. हो. वीकेंड प्रिपरेशन. येस. आता आमचं आवरलंय आणि आता आम्ही भाजीला निघालोय. तर आता घरी आलोय आम्ही भाजी घेऊन. आणि ऋतुजा इथं काय करते ग? मी पीठ काढत होते डब्यात ज्वारीचं. आणि हे आमचं सकाळचं राहिलेल्या पिठाच्या आम्ही इडल्या करतोय. इन शॉर्ट ब्रंच आणि डिनर सेम. माहित होतं मला असंच काहीतरी असणार आहे आज माझ्या नशिबात. तू सकाळी लेट उठलेलीस तेव्हा ओळखलेलं मी. मी डाएट वर आहे. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. डाएट. आता इडली फ्राय करूया का कोण म्हणत होतं? इडली फ्राय शॅलो फ्राय असतं.
इट्स नॉट अ फ्राय फ्राय. फ्राय म्हणजे फ्रायच ना. पण त्याला फॉर काय चेंज मी म्हणत होते की फॉर सकाळी चेंज पण जसं काय आपण इडली- इडलीच खातोय म्हणजे सकाळी पण इडली खायला घातली ना मी तुम्हाला, मग आता पण इडली. मग म्हणलं की मला काय नव्हतं प्रॉब्लेम. बघ झाली का इडली? वाटतेय. अरे वा, सकाळपेक्षा तू चांगली दिसतीये. सकाळी प्रॅक्टिस मध्ये मला काय पण खायला घातलंय, पण आता तरी आता मला चांगली चांगला बनवणार. अंदाज आलाय असं मला वाटतंय. मी असं आता घोषित करू शकते की मी चांगली इडली बनवू शकते. नाइस. और ये विकतच्या पिठाची. वाव, ग्रेट, इट्स डन. झाली. चलो अब इडली खाएंगे सुबह के चटनी के साथ. आजचा ब्लॉग तर बऱ्यापैकी इडली ब्लॉगच झालाय. कारण आम्ही सकाळी पण इडली खाल्ली आणि आता पण इडलीच खाणार आहोत. पण सकाळपेक्षा आताच्या इडल्या छान झाल्यात. तर आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता घरी आलोय आम्ही बाजार घेऊन, सॉरी भाजी घेऊन.